ही नवीन नवीन आहे आमच्याकडे. तिला स्वयंपाक येत नाही म्हणून मला करावं लागतं. अशा प्रकारे आमची भाकर मोडलेली आहे. पहिला प्रयत्न ना सफल. भाकर बिंगत नाही ये. बस लय रुंद केला तव्यावर जायची नाही बा. हा तर अशा प्रकारे भाकर झालेली आहे. आता उचलू आणि ती मोडू शकत नाहीये आणि खूप छान झालेली आहे. तुम्ही मला नाव ठेवू शकता, तुमचा हक्क येतो. पुढे म्हणलं की ते इकडं सांडा लागलं. तेव्हा पण पळतोय काय सगळं पळतोय. तू लाव ना मला पळते ना. आणि अशी धरायची काय ना अशी पलटायची. आणि ही झालेली आपली भाकर. ही आहे माझी पहिली भाकर. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज भाकरी करायच्या. भाकरी काय करायच्या? मांडी नाही घालायची का? त्याच्यामध्ये परत दाबायची थोडी घे पुढे तिचा डबा. अंगठ्याच मध्ये चिठी पाका ना तेवढी. पिंकी तुला माहिती पीठ किती घ्यायचं? हो. या भाकरीसाठी पीठ अजून घ्यायचं का? हो, थोडंच घ्या. आता मी तर पहिल्यांदा करवलं ना, मला काय माहिती किती घ्यायचं काय. बस बस. आता पाणी हाताने घ्यायचं. यार कंबर दुखून की माही. दिसतोय. देवाला प्रत्येक घरी जाता आलं नाही म्हणून देवाने आईला पाठवलं आणि आईने आम्हाला तुराट्याने आणलं. त्याच्यामुळे आम्हाला वळण लागलं. आम्ही इथपर्यंत आलो. काहीच पाणी थोडं जास्त झालेलं आहे आणि आमच्यावर इथं वस्की चालू आहे. की असंच म्हणतात का? पण मला काय माहिती. तसा नसल्यामुळे भाकरी तोंडा. अच्छा थोडासा काय त्याला आधी मला शिकलो मी सर. सो उंडा केल्यानंतर तुमचा अंदाज बघून थोडासा उंडा बाजूला घ्यायचा आणि हा आहे भाकरीचा उंडा. सो आता हा मळून झालेला आहे. मीच मळलेला आहे. आईने उलची मदत केली. आणि आता काय करायचं? कोल कर ना असं गोल करायचं. गुरु 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 गोल. त्याला थोडस असं चपट करायचं. पीठ चढे खाली थापाड. आता पीठ चाळायचं काहीच. असं 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 सांगा. बस 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 करायचं. थोडस पीठ साईडला घ्यायचं. नाही सेटला न घेऊ. नाही घ्यायचं काहीच. असं त्याला पांगायचं. पांगायचं नाही ना खाली बुडाला आलं. बुडाला आलं पाहिजे गाईज. आणि ठेवायची त्याच्यावर आणि थापायची पुढे. परत नसती भिंगायची. थोडस पीठ घ्यायचं हाताला जेणेकरून अशी सपटली पाहिजे ती. आणि अशी अशी थापायची गाईज. थोडीशी चिपलेली आहे. थांबा. थोडीशी मदत घ्यायची गाईज. समजलं नाही तर मदत घ्यायची. पीठ चालू अजून चिपकीव ना आधी. चिपकिली तर ते काय नासून केली. काही नाही चालते एवढं. पिठाने झाल्या चिपकत नसते ती. दोन्ही हाताने करू का? डबल कर डबल. नाही द्यायची हाताला. हे नाही करून जमते किती. अशा प्रकारे आमची भाकर मोडलेली आहे. पहिला प्रयत्न ना सफल. संध्याकाळ पोत एकच भाकर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना काय माहिती खरंच नाही होणार संध्याकाळ पोत. आता ते हाताला हात बुडायचा असं का? वा. मला बोलणे भेटलेले आहेत गाईच. आणि मी बिन लाजवानी तसंच झटत. पाणी हे म्हणलं की वाटतं ना हात. तर आपण हे बाजूला ठेवून देऊ. दुसरं घेऊन मिक्स करू का? आता पुतर पाच सहा भाकरी झाल्या. भाकर काही होत नाही.
चूक पेटल्याची कांदे नसते टाकला नंतर भाजी त्याच्यानंतर तर आता झालेला हा उंडा म्हणजे अर्धा त्याच्यातला आणि याला करायचे 2 भाग. 2 नाही लय मोठा होईल 2 बी अलीकडे एवढं याच्यात होईल ना. ते मोठंच होईल तर याच्यातलं आणखी थोडंसं तोडायचं, थोडं ऐकते म्हणजे आणखी थोडंसं तोडायचं. थापत नाही तुला ती मग हा ठीक आहे गाईस, थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आता. खाली जास्त पीठ घे इकडे इकडे नाही बस बस तुम्हाला बस 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 वर चढ पीठ बस बोलणे खायचं डाऊट आला की थोडंसं घ्यायचं आणि एकदा हात अशी पुसून घ्यायचे. थोडेसे त्याला उंडा गोल करायचं राहिलं होतं आपलं, त्याला गोल करायचं. चिपट. हा दुसरा प्रयत्न आहे गाईस आणि याच्यानंतर मी मार पण खाऊ शकतो. सो सांभाळून राहतो मी आणि सुरू करतो माझ्या धैर्यपूर्ण कामाला. हाताला पिठला हाताला पीठ लावतो गाईस थोडस आणि केलं देवाचं नाव घेऊन. थापायला जुटलं की बंद नाही करायचं, बंद केलं की मग ते चिटके टिकायचे. हा ते बंद नव्हतं करायचं, तुम्हीच बंद ठीक केलं. आहे ठीक आहे. पिठला थापतोय आता सही जागे लागलं बाई ते पाटाळायला कुंकड बिघा नका मला चपाती भाकर बिंगत नाही. बस 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 लय रुंद केला तव्यावर जायची नाही बा हा तर अशा प्रकारे भाकर झालेली आहे. आता उचलीन कोण, कशी उचलायची? घे पलटी कर आता, कर पलटी आता इकडे मोडन रे. उचल असं असं उचल अंगत तू उचल तू उचल तू उचल तू उचल तू उचल. हा जमलेली आहे जमलेली आहे. हा हा खूप छान खूप छान. खूप छान खूप छान. दुसरा प्रयत्न आमचा खूप छान. आणि अशा प्रकारे माझ्या आईने मला भाकर शिकवलेली गाईस. तुला खायला खायला आणि खायला मलाच आहे, मी दुसऱ्याला नाव ठेवतो. आता मला समजलं कसं होतं कसं होतं, किती कष्ट घ्यावं लागतात. आणि याला आता लावावं लागणार आपल्याला पाणी आणि करू त्याला कालच्यावानी. लाव पाणी आणि पाणी कसं लावायचं? त्या हातानेच लाव हे हाताने घ्यायचं. हे बघा असं पाणी घ्यायचं, असं टाकायचं फिरायचं आणि असं हात फिरवायचा आणि ते पुळं फुकायचं फुकायचं खूप कडी कडी लाव चौकट डबल बुड्या की नुसतं बुडायचं, इतकं पाणी नाही घ्यायचं आता. हा थोडं कमी घ्यायचं. होईल नुसतं असं हात बुडायचा. हात बुडा हात बुडा. बुडे म्हणलं की ते इकडं सांडा लागलं. तेव्हा पण पळतोय काय सगळंच पळतोय. तू लाव ना मला पळतोय ना. आता बस आता मी तुला शिक मग हातानी हातानी हा उलटा नसते सुरुवातीला. गाईस अशा प्रकारे लय पळले नाही. घरी प्रयत्न करू नका. घे त्याची कातडी गेली ना. जळण चालत थांब 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 एवढं येते मला. तव्यावरच पडते. आणि अशी धरायची गाईस आणि अशी पलटायची. आणि ही झालेली आपली भाकर जवळ आण. ही झालेली आमची भाकर आणि ही आली आमची नवरीबाई. नवरीबाई ही नवीन नवरी आहे आमच्या घरची. तिला स्वयंपाक येत नाही म्हणून मला करायला लागतं गाईस. उठ चल एवढी बस मी एक बस मी खाईन रे. कोण खाईन ती? तू मी खाईन मी. वा, लेक खाईन लेक. अशा प्रकारे डॉक्टर रंगोळीची आई त्यांना ओढत आहे. त्यांनी खूप बोलणे खाल्ले आहे. आणि मी खूप बोलणे खाल्लेले आहेत. अरे ऊन येईन मग पटपट करू दे. आई ऊन यायच्या आधी एवढी एक करतो मी. नवरी बाई तुमचा टावेल माग या याच्यात येतोय ते राहून दिवाले आई बघ. हे माग. हिला काय करायचं आता? त्यांना पोचू दे. तर अशा प्रकारे आपल्याला आता ही भाकर तव्यावर भाजलेली. आता हिला खाली भाजायचं आणि खाली भाजताना पोळत असते थोडंफार, तर सहन करायचं. आणि बघा दुसरा उंडा आपला तयार आहे. आणि दुसरा उंडा आपल्याला आता असा पिठाचा अंदाज घेऊन ही भाकर मोडू शकत नाही आणि फिरू बी शकत नाही. जमलं आहे जमलं. आणि अशा प्रकारे भाकर खूप छान प्रकारे भिंगत आहे गाईस. आणि माझ्या हाताला ती चिटकते म्हणून मी पीठ लावतो थोडं. कधी नाही हे कर ना, कधी तापायची जास्त पिठ वाचा वाचा नको पिवळी जरत होईल. भिंगस ना ती किती आता बस मध्ये पातळ होती कडीने जाड हे उचल. आणि झालेली आहे भाकर. बस ना तव्याच्या खाली जाईन ना. सोड ही उचलते आई कारण की मला उचलता येत नाहीये आणि ती मोडू शकत नाहीये. आणि खूप छान झालेली आहे गाईस. तुम्ही मला नाव ठेवू शकता, तुमचा हक्क येतो. पब्लिक डिमांड.
आता बघा किती आणि छान अशा पोळते प्रकारे आपण आधी पाणी असं टाकून घेऊयात. टाकू नको इकून चिरण खाली इकून हा. खायची. आणि पोळलं आणि मी बोलणे पण खाल्ले. थोडं घ्यायचं पाणी नुसतं हात बुडायचा. पोळत येणार आहे आई. पोळं तर म्हणून हात बुडा लागतो गारवं तू इकडं. खाल्ल्या भाकरी थोडं इकडं वाचा वाचा. खाल्ली बिगडं. खाल्ली भाजी भाकर बिघडल तर मला आईने असं रागवत चिडत वरपळत भाकर शिकवलेली आहे. आणि आता आई पण पाणी लावणार आहे. मी म्हणणार नाही रे कोणाला मला भाकरी खाऊ घाला. जिरली रे मी. कसं होतंय इतकं पोळं लागत का जाणून मग. पुन्हा म्हणतात पुन्हा पत्ताळ झाली सत्याला करा भाकरी. करा भाकरी. अरे एवढे कष्ट घ्यावं लागतात. बाईचा जन्म सोपा नव्हे. आणि या प्रकारे आपण तिसरी पण भाकर करणार आहे. करा गोल तिकडं. आता लाद घालतात तुम्ही लाकूड. आणि आपण जाड झाली ती. लय नाव होतात. एका भाकरीतच मम्मीच्या सगळं गाव बी येतं. आणि ही इकडे पुढे पुढे पिंके ही आहे माझी पहिली भाकर. सो गाईस अशा प्रकारे मी एक भाकर केलेली आहे आणि ती जमलेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. परंतु मार नाही खाल्ला पाहिजे, बोलणे नाही खाल्ले पाहिजे, तुमच्यावर कोणी ओरडाओरडी नाही केली पाहिजे. माझ्यावरती थोड्याफार प्रमाणात झालेले आणि मी शिकलेलो पण आहे. अशा प्रकारे जर नवीन रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.